Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 6 of the chapter 8 is capacitor and capacitor combination. Capacitor and capacitors combination of capacitor in series and parallel. First we know that what is mean by capacitor. फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे की कॅपॅसिटर म्हणजे काय. डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर इज कॅपॅसिटर it is an electrical device used for storing electric charges. It consists of two conductors separated by air or dielectric material. कॅपॅसिटर हे एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जे कशासाठी यूज केले जाते, इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्यासाठी. आणि ते कशापासून बनलेलं आहे, टू कंडक्टर पासून. आणि ते दोन कंडक्टर सेपरेट केले जाते एअर किंवा डायइलेक्ट्रिक मटेरियलनी. आपण डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे द कंडक्टर 1 and 2 शोन इन द फिगर. हा कंडक्टर 1 आहे आणि हा कंडक्टर 2 आहे. हॅव चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू विथ पोटेन्शियल डिफरन्स. कंडक्टर 1 वरती प्लस क्यू चार्ज आहे, कंडक्टर 2 वरती मायनस क्यू चार्ज आहे. आणि त्याचा पोटेन्शियल डिफरन्स प्लेट 1 वरती, कंडक्टर 1 वरती पोटेन्शियल डिफरन्स V1 आहे आणि प्लेट कंडक्टर 2 वरती V2 आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स किती होईल, V is equals to V1 minus V2 between them. The electric field in the region between them is proportional to the charge Q. जर इलेक्ट्रिक फील्ड असेल त्या रिजन मध्ये आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कशाला प्रोपोर्शनल राहील, चार्जला. म्हणून V is directly proportional to the potential difference V is the work done to carry the unit positive test charge from the conductor 2 to conductor 1 against the field. This work done will be proportional to Q. जे पोटेन्शियल डिफरन्स V आहे त्याच्यामुळे काय होईल, वर्क डन होईल. कधी, जेव्हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर 1 फ्रॉम कंडक्टर 2 टू कंडक्टर 1 च्या अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, त्यावेळेस काय होईल, वर्क डन होईल. आणि ते वर्क डन विल बी प्रोपोर्शनल टू क्यू राहील. म्हणून V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. त्यावरून आपण इथे कॉन्स्टंट आहे, रेशो काय होईल, क्यू अपॉन V इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे बघा, जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स V इज द वर्क डन. ते काय आहे, वर्क डन आहे. कधी होणार वर्क डन, टू कॅरी द युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज फ्रॉम द कंडक्टर 2 टू कंडक्टर 1. जेव्हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर 2 पासून कंडक्टर 1 कडे जाईल, कशाच्या अगेन्स्ट, द इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट, त्यावेळेस वर्क डन होईल. आणि ते वर्क डन नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स. आणि ते पोटेन्शियल डिफरन्स कशाला प्रोपोर्शनल राहील, चार्ज Q ला. म्हणून V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. आणि रेशोच्या फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं तर ते काय होईल, Q अपॉन V इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. द कॉन्स्टंट हे जे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आपण C ने इंडिकेट केलं आहे. हे C इज इक्वल्स टू Q अपॉन V. द कॉन्स्टंट C इज कॉल्ड द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. जे कॉन्स्टंट C आहे तो काय झाला, कॅपॅसिटन्स झाला. कशाचा, कॅपॅसिटरचा. द SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. डायमेन्शनल फॉर्म्युला इज M1 L-2 T raised to the power 4 A raised to power 2. 1 farad is equals to 1 coulomb per 1 volt. A capacitor has a capacitance of 1 farad. The capacitance 1 farad असेल if
the potential difference across it rise by 1 volt. त्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती असायला पाहिजे? राइज बाय 1 व्होल्ट. कधी? व्हेन 1 कुलम ऑफ चार्ज इज गिवन टू इट. ज्यावेळेस त्याला आपण 1 कुलम ऑफ चार्ज देऊ त्यावेळेस त्याला पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट राहील आणि त्यावेळेस त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स किती राहील? 1 फॅरेड. In practice, farad is the big unit. The most commonly used unit are its submultiples. 1 microfarad is equals to 10 raised to power minus 6 farad. 1 nanofarad is equals to 10 raised to power minus 9 farad. 1 picofarad is equals to 10 raised to power minus 12 farad. आता आपल्याला बघायचं आहे युजेस ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर्स तुम्हाला समजलं असेल. कॅपॅसिटर म्हणजे नथिंग बट इट इज द इलेक्ट्रिक डिव्हाइस विच इज यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज. आपल्याला नंतर बघायचं आहे युजेस ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे युजेस ऑफ कॅपॅसिटर. प्रिन्सिपल ऑफ त्यासाठी आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ capacitor. To understand the principle of a capacitor, let us consider a metal plate P1 having area A. Let some positive charge plus Q be given to this plate. Let its potential be V. Its capacity is given by C1 is equals to Q upon V. एक मेटल प्लेट घेतलेली आहे P1 आणि त्याचा एरिया किती आहे? A आहे. त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस Q आणि पोटेन्शियल किती आहे? V आहे. तर त्याची कॅपॅसिटी किती होईल? C1 is equals to Q upon V. Now consider the another insulated metal plate P2. दुसरी मेटल प्लेट घेतली आहे P2. It is held near the plate P1 आणि ती प्लेट P1 जवळ ठेवलेली आहे. बाय इंडक्शन अ निगेटिव्ह चार्ज इज प्रोड्यूस ऑन द इनर फेस अँड द इक्वल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप ऑन द फर्दर फेस ऑफ P2. त्यामुळे काय होईल? निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होईल इनर सरफेसच्या बाजूनी आणि पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल त्याच्या दुसऱ्या बाजूनी फर्दर फेसनी P2च्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यामध्ये पहा P2 आपण P1 जवळ ठेवलेली आहे त्यामुळे निगेटिव्ह चार्ज त्याच्या आतून बाजूला झालेला आहे. पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या बाहेर बाजूला प्रोड्यूस झालेला आहे. द इंड्यूस निगेटिव्ह चार्ज लोअर्स द पोटेन्शियल ऑफ प्लेट P1 व्हाईल द इंड्यूस पॉझिटिव्ह चार्ज राइज इट्स पोटेन्शियल. निगेटिव्ह चार्ज काय करेल? लो करेल पोटेन्शियल प्लेट P1चं आणि इंड्यूस पॉझिटिव्ह चार्ज मुळे काय होईल? त्याचं पोटेन्शियल राइज होईल. As the induced negative charge is closer to P1, it's more effective and there is the net reduction in the potential of plate P1. If the outer surface of P2 is connected to earth, जर induced negative charge आपण P1 जवळ नेलं हे more effective राहील आणि there is net reduction होईल इथे पोटेन्शियलचं P1चं. आणि जर आउटर सरफेस ऑफ P2 ही जर आपण अर्थिंग केली अर्थला जोडली द इंड्यूस पॉझिटिव्ह चार्ज ऑन P2 बीइंग फ्री फ्लो टू अर्थ द इंड्यूस निगेटिव्ह चार्ज ऑन P2 स्टे ऑन इट. म्हणजे निगेटिव्ह चार्जच राहील पॉझिटिव्ह चार्ज अर्थ मध्ये चालले जाईल अँड इट इज बाउंड टू पॉझिटिव्ह चार्ज ऑफ P1. त्यामुळे काय होईल? इथे निगेटिव्ह चार्ज आहे आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज बाउंड करेल पॉझिटिव्ह चार्ज P1 वर जे पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस ग्रेटली रेड्यूस द पोटेन्शियल ऑफ P2 as shown in figure B. If V1 is the potential on plate P2 due to the charge minus Q, then the net potential of system will be plus V minus V1. If
V1 is the potential on plate P2 due to charge minus Q. Then the net potential of system will be plus V minus V1. Hence the capacity C2 is equals to Q upon V minus V1. Hence C2 is greater than C1. Thus the capacity C2 is greater than C1. Hence thus the capacity of metal plate P1 is increased by placing an identical earth connected metal plate P2 near it. आपल्याला मेटल प्लेट P1 ची जर कॅपॅसिटी इन्क्रीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्लेट P2 ला अर्थिंग करावं लागेल. Such an arrangement is called capacitor and it is symbolically shown as, हे सिम्बॉलिकली असं आपण त्याला डिनोट करतो. या अरेंजमेंटला काय म्हणतात, कॅपॅसिटर. आता आपल्याला बघायचं आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. फर्स्ट आहे कॅपॅसिटर इन सिरीज. कॅपॅसिटर इन सिरीज. When a potential difference V is applied across several capacitors connected end to end in such a way that the sum of the potential difference across all the capacitor is equal to the applied potential difference V, then the capacitor are said to be connected in series. जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स सेव्हरल कॅपॅसिटरला काय करतो, कनेक्ट करतो एंड टू एंड. असं कनेक्ट करायचं की प्रत्येक कॅपॅसिटरचं पोटेन्शियल हे अप्लाइड पोटेन्शियल इतकं असायला पाहिजे. त्या कनेक्शनला जसे कनेक्शन करतो आपण त्या कनेक्शनला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. द सिरीज अरेंजमेंट ॲज शोन इन फिगर ए. इथे पहा आपण कॅपॅसिटर घेतलेला आहे, 3 कॅपॅसिटर आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि त्याचे पोटेन्शियल हे काय आहे, इक्वल आहे. तिथे एकच पोटेन्शियल अप्लाइड केलेलं आहे आपण, कनेक्टेड टू एंड. कॅपॅसिटर कनेक्टेड एंड टू एंड इन सच ए वे दॅट सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे जे पोटेन्शियल डिफरन्स जो प्रोड्यूस होईल प्रत्येक कॅपॅसिटरची त्याची सम ही अप्लाइड पोटेन्शियल इतकी असायला पाहिजे. जर थोडंसं सांगण्यात चुकलं होतं इथे डिफाईन करताना, हे एवढंच लक्षात ठेवायचं, जे आपण अप्लाइड पोटेन्शियल इथे करत आहे, कनेक्ट करत आहे कॅपॅसिटरला, आणि प्रत्येक कॅपॅसिटरचं जे पोटेन्शियल आहे त्याची जी प्रत्येक कॅपॅसिटरची पोटेन्शियलची जी सम आहे ते पोटेन्शियल हे अप्लाइड पोटेन्शियल इतकं असायला पाहिजे. या अरेंजमेंटला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. द सिरीज अरेंजमेंट ॲज शोन इन फिगर ए. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इज V hold, where V is equals to V1 plus V2 plus V3. V1 it is the potential difference across capacitor C1. V2 is the potential difference across capacitor C2. V3 is the potential difference across capacitor C3. Hence V is equals to, आपल्याला माहित आहे V1 is nothing but Q upon C1 plus V2 is nothing but Q upon C2 plus V3 is nothing but Q upon C3. This is equation number 1. Let CS represent the equivalent capacitance shown in figure B. आता हे आपण 3 कॅपॅसिटर इथे घेतलेले होते पहिल्या डायग्राम मध्ये. याचा आपण कंबाईन एक इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कन्सिडर केलेला आहे, त्याला म्हटलं आहे CS. हेन्स V इज इक्वल्स टू काय होईल, Q अपॉन CS. Q अपॉन CS. हेन्स V च्या जागी आपण हे व्हॅल्यू पुटअप केली Q अपॉन CS. हेन्स
equation 1 become Q upon Cs is equals to Q upon C1 plus Q upon C2 plus Q upon C3. Hence 1 upon Q common आहे, cancel with 1 upon Cs is equals to 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3. For equivalent capacitance, for n capacitor जर आपण n number of capacitance connected केलं तर काय होईल, 1 upon C equivalent is equals to 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3 plus up to 1 upon Cn. If all capacitor are equal, जर सगळे कॅपॅसिटर इक्वल असेल तर काय होईल, 1 upon C equivalent is equals to n upon C or C equivalent is equals to C upon n. This is for the capacitor in series. Next we have studied the capacitor which are connected in parallel combination. Capacitor in parallel. The parallel arrangement of capacitor as shown in figure below. तिथे आपण सरळ एका लाईन मध्ये, आता इथे पहा पॅरलल मध्ये असे कनेक्ट केलेले आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. इन दिस कॉम्बिनेशन, या कॉम्बिनेशन मध्ये ऑल कॅपॅसिटर हॅव द सेम पोटेन्शियल डिफरन्स. या कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक कॅपॅसिटरचं पोटेन्शियल डिफरन्स काय राहील, सेम राहील. बट द प्लेट चार्ज प्लस Q मायनस Q1 ऑन कॅपॅसिटर C1 plus plus minus Q2 on capacitor C2 and plus minus Q3 on capacitor C3 are necessity the sum. पण प्रत्येक याचे चार्ज, प्लेटचे चार्ज काय राहील इथे वेगवेगळे राहील. पोटेन्शियल डिफरन्स सेम्स राहील परंतु चार्जेस कॅपॅसिटन्स वरचे प्रत्येक प्लेट्स वरचे काय राहील वेगवेगळे राहील. कॅपॅसिटर C1 वरचं किती राहील प्लस मायनस Q1, कॅपॅसिटी C2चं वरती किती राहील प्लस मायनस Q2 आणि कॅपॅसिटर C3चं किती राहील प्लस मायनस Q3. ऑन द कॅपॅसिटर 3 आर नॉट द टोटल चार्ज Q कॅन बी रिटर्न एज, टोटल चार्ज काय राहील ऑल्जेब्रिक सम राहील. हेन्स द Q इज इक्वल्स टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. वी नो दॅट Q आपल्याला V इज इक्वल्स टू माहित आहे, V इज इक्वल्स टू काय राहते किंवा C इज इक्वल्स टू काय राहते Q अपॉन V. म्हणून Q इज इक्वल्स टू काय राहील CV. म्हणून Q1 इज इक्वल्स टू काय होईल C1V, Q2 इज इक्वल्स टू C2V, Q3 इज इक्वल्स टू C3V. हेन्स Q इज इक्वल्स टू C1V प्लस C2V प्लस C3V. लेट CP विल द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द कॉम्बिनेशन. आपण आता याच्या जागी इथे 3 कॅपॅसिटर घेतले होते, आपण त्याचं एक इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर कनेक्टेड केलंय, त्याला म्हटलं आहे CP. हेन्स Q इज इक्वल्स टू काय होईल CPV. आता Qच्या जागी आपण ही व्हॅल्यू जर पुटअप केली, हे इक्वेशन नंबर आपण याला 1 दिलं, याला इक्वेशन 1 दिलं आपण, आणि ही व्हॅल्यू QCPV जर आपण इथे पुटअप केली Q इज इक्वल्स टू, तर काय होईल इक्वेशन CPV इज इक्वल्स टू C1V प्लस C2V प्लस C3V. V कॉमन आहे म्हणून काय होईल CP इज इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस C3. द जनरल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स CP फॉर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ n कॅपॅसिटर follows similarly. CP is equals to C1 plus C2 plus up to Cn. If all capacitor are equal, जर सगळे कॅपॅसिटर इक्वल असेल तर C equivalent is equals to NC. This is all about this topic. We can study this topic carefully because this is an important topic. Capacitor, parallel plate capacitor use and their combination, series combination and parallel combination.
लक्षात ठेवायचं की हा जो टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट आहे या लेसनचा. त्याच्यामधले हे जे कॉम्बिनेशन आहे, सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन, हे इम्पॉर्टंट आहे, हे चांगलं करून ठेवायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जे आपण कॅपॅसिटर कनेक्ट करतो त्याचे जे पोटेन्शियल डिफरन्स राहते हे वेगवेगळे राहते, आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा एक राहतो. प्रत्येक कॅपॅसिटरचा सेमच राहतो, परंतु चार्जेस वेगवेगळे राहते. इथे चार्जेस सेम राहते, परंतु सिरीजमध्ये चार्जेस सेम राहते कॅपॅसिटरचे, परंतु पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळे राहते. आणि पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते आणि चार्जेस वेगवेगळे राहते कॅपॅसिटरचे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आणि हा टॉपिक चांगला करून घ्यायचा, कारण की याच्यावरती आधारित न्यूमरिकल एक्झाममध्ये विचारला जातात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.